नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते। आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आता जीवा सकाळी उठून लगेच खाली येतो तर आता तिथे काव्यही आलेली असते। काव्य म्हणते, काय मग जीवा, झोप वगैरे झाली आहे ना? जीवा म्हणतो, कसली झोप? अगं तुझ्या नवऱ्याच्या खोरण्याने माझी झोपच उडाली, रात्रभर झोप नाही झाली आहे। तर आता काव्य म्हणते, हो का? तसंच होणार जीवा, कारण कसं असतं ना, आता हे भावासोबत झोपायचे दिवस नाही आहेत ना, बायकोसोबत झोपायचे दिवस आहेत। तर आता जीवा म्हणू लागतो, आता मला तुझं काही ऐकायचं नाही आहे। तर आता जीवा विचारतो, पण नंदिनी कुठे आहे? तर आता काव्य म्हणते, जीवा आता मला सुद्धा तुला काही सांगायचं नाही आहे, असं म्हणत आता काव्य जीवाच्या रूमच्या दिशेने निघून जाते। तर जीवा म्हणतो, या दोघी बहिणींना अशाच आहेत, कोणाचं काही ऐकून घेणारच नाहीत। परंतु काहीच हरकत नाही, मी नंदिनीला शोधेनच। परंतु त्याच वेळी जीवाचा लक्ष जातो तर नंदिनी किचनमध्ये काम करत असते। तर जीवा म्हणू लागतो, ही मात्र अशी नाही आहे, बिचारी माझी नंदिनी, बघा ना कशी दिवसभर राबत असते। आता देवाचं ऐकावंच लागेल आणि बायकोच्या मागं करावंच लागेल, नंदिनी, असं म्हणत आता जीवा किचन रूमच्या दिशेने निघून जातो। तर दुसरीकडे काव्या आता जीवाच्या बेडरूममध्ये येते आणि पार्थला शांत झोपलेलं पाहत पार्थला आवाज देत म्हणते, पार्थ, अहो उठा, सकाळ झाली आहे। परंतु पार्थ काही उठत नसतो। काव्य म्हणते, माझं ध्यान असं कसं, म्हणजे प्रेमाने उठवते तर उठतही नाही आहे। काव्य देशमुख प्रेमाने उठून चालणार नाही, तर प्रेमाने काहीतरी करावं लागेल असा विचार करत आता काव्य पार्थच्या गालावर किस करते आणि म्हणते, पार्थ देशमुख, आता तरी उठाल ना? तर पार्थ जागाच असतो आणि काव्याला म्हणतो, आत्ता कुठे सकाळ झाली आहे? तर काव्य म्हणते, म्हणजे तुम्ही नाटक करत होता का देशमुख? तर पार्थ म्हणतो की बायकोचं प्रेम मिळवण्यासाठी काहीतरी नाटक करावंच लागतं आणि तसंही आता एका किसवर भागणारच नाही आहे, कारण आज काय आहे माहीत आहे ना? तर काव्य म्हणते, काय आहे? तर पार्थ म्हणतो, आज प्रेमाचा दिवस आहे, मग हे प्रेम तर मिळायलाच हवं। तर काव्य पार्थला म्हणते, 7 जन्म मी तुम्हाला प्रेम द्यायला तयार आहे। पार्थ म्हणतो, 7 जन्म? काव्य म्हणते, मग? पार्थ म्हणतो, सॉरी, खरं तर 7 जन्म नाही, तर पुढचे 14 जन्म मला तुमचं प्रेम हवं आहे। तर काव्य म्हणते, प्रत्येक जन्मासाठी मी तुमची व्हॅलेंटाईन व्हायला तयारच आहे। तर पार्थ म्हणतो, मग आज प्रेमाचा वर्षाव तर व्हायलाच हवा, असं म्हणत पार्थ आता काव्याला जवळ घेणार। तर काव्य म्हणते, देशमुख, तुम्ही विसरलात का आपण काल नंदिनीताईला काय प्रॉमिस केलं होतं? पार्थ म्हणतो, हो ना, आपण प्रॉमिस केलं आहे की जोपर्यंत ते दोघे एकत्र येत नाहीत तोपर्यंत काव्यार्थही एकत्र येणार नाहीत। मग ते दोघे एकत्र कधी येणार आहेत? त्या दोघांना कसं समजवायचं? काव्य म्हणते, तुमचा तो खडूस भाऊ म्हणजे नंदिनीताईचा व्हिडिओ पाहून सुद्धा त्याला काहीच वाटलं नाही आहे का? तर पार्थ विचारतो, कसला व्हिडिओ? काव्य म्हणते, म्हणजे देशमुख, काल मी एवढ्या कष्टाने नंदिनीताईचा एक व्हिडिओ बनवला आणि तो तुम्हाला पाठवला, तो तुम्ही जीवाला दाखवलाच नाही की तुम्हीही बघितला नाही? पार्थ आता चांगलाच झोपेतून जागा होतो आणि काव्याला म्हणतो, जीवाशी बोलता बोलता मी कधी झोपलो हे मलाच माहीत नाही। तर काव्य म्हणते, म्हणजे ही तुमची पट्टराणी एवढं सगळं मेहनतीने करते, तुमची ही मांजर खाली खटपट करते आणि बोका मात्र शांत झोपलाय, याला काही अर्थ आहे का देशमुख? पार्थ म्हणतो, सॉरी। तर काव्य चिडते आणि म्हणू लागते, देशमुख, बघा जरा तो व्हिडिओ जर काल जीवाने बघितला असता ना, मग त्याला कळालं असतं की नंदिनीताईचं त्याच्यावर किती प्रेम आहे आणि आत्तापर्यंत ते दोघे एकत्र आले असते। पण देशमुख, तुम्ही सुद्धा, असं म्हणत काव्य थोडी चिडते। आता पार्थ तो व्हिडिओ पाहतो आणि म्हणू लागतो, हां। तर काव्य म्हणते, हाय का? तुम्ही जर हा व्हिडिओ रात्रीच दाखवला असता तर एव्हाना त्या दोघांमधली भांडणं मिटली असती, असं म्हणत काव्य देवाला हात जोडते आणि म्हणू लागते, बाबा, देवा, आज तरी माझ्या ताईमधलं आणि त्या जीवामधलं भांडण मिटून देत। आज हा व्हिडिओ जीवाने पाहिल्यानंतर त्याच्या मनातील सगळा रुसवा जाऊ देत, त्या दोघांचं नातं खूप छान होऊ देत। परंतु तो व्हिडिओ जीवाला दाखवाल तेव्हा ना देशमुख? तर पार्थ म्हणतो, हो, आता पण आपण दाखवू शकतो। तर काव्य म्हणते, चला ना मग, असं म्हणत आता काव्य पार्थला तो व्हिडिओ जीवाला दाखवण्यासाठी घेऊन येत असते। तर दुसरीकडे पाहायला मिळतं आता जीवा नंदिनीशी गोड बोलतच किचनमध्ये येतो आणि नंदिनीला म्हणतो, काय मग नंदिनी, आज जेवण झालंय वाटतं बनवून? तर नंदिनी विचारते, तुम्हाला काय करायचं आहे? मी सगळ्यांसाठी जेवण बनवलं आहे, पण तुमच्यासाठी अजिबातच बनवलं नाही आहे। तर आता जीवा विचारतो, मग एवढ्या जेवणाचं काय तू गाव जेवण घालणार आहेस का? नंदिनी म्हणते, मी काही करेन, अख्ख्या गावाला जेवण वाढेल, पण तू तुम्हाला देणार नाही आहे, तुमचं जेवण तुम्हीच बनवा। आता ह्या दोघांचं भांडण चालू असतं आणि काव्य आणि पार्थ पाहतात, त्या दोघांनाही धक्काच बसतो। काव्य म्हणू लागते, पार्थ, तुम्ही बघताय ना, या दोघांमध्ये भांडणं चालू आहेत। तर काव्य
काव्या म्हणते म्हणजे ही भांडणं शांततेची असतील ना, तर पार्थ म्हणतो जर वनवा पेटला आणि रान जळायला लागलं तर त्यात आपणही जळून खाक होणार आहोत. काव्या म्हणते देशमुख अहो काय चाललंय तुमचं, तुम्ही ह्याला सगळ्याला थट्टा मस्करी समजताय का, तुम्हाला त्यांना काहीच कळत नाही. तर दुसरीकडे जीवा म्हणू लागतो हा मला अजिबातच जेवून देऊ नकोस, कारण तुझ्या जेवणाची मला गरजच नाही, मी स्वतः बनवून खाऊ शकतो, कारण तसाही हा जन्मीचे देशमुख आजीच्या तालमीत तयार झालेला आहे. मग शिकाऊ विद्यार्थ्यांना तिळगुळही शिकवतो. तर नंदिनी म्हणू लागते तुम्ही फक्त मला तिळगुळ बनवायला शिकवल्यात, बाकी सगळं मला येतं. तर जीवा म्हणतो हो ना, तुला काय काय येतं ना यावर मी पुस्तकही लिहू शकतो. तर नंदिनी म्हणते आणि तुम्हाला काय काय येतं यावर मी पॉडकास्ट देऊ शकते. आता या दोघांचं असं जे काही जुगलबंदीमध्ये भांडण चालू असतं ते पाहून पार्थ हसू लागतो. काव्य पार्थला शांत करते आणि देशमुख म्हणू लागते की तुम्हाला या सगळ्यावर थट्टा मस्करी सुचते का, अहो काल जर तुम्ही जीवाला तो व्हिडिओ दाखवला असताना तर आज या दोघांमध्ये भांडण झालंच नसतं. तर नंदिनी म्हणते मी तुमच्यासाठी डबा बनवला नाही आहे, हा डबा मी माझ्यासाठी बनवला आहे आणि घरच्यांसाठी जेवण बनवलं आहे, त्यामुळे तुम्हाला काही मिळणार नाही. तर जीवा म्हणतो काय बाई आहे ना, जरा काही आवाज सुटला तर बोलायला सुरुवात झाली. तर नंदिनी म्हणते हा आवाज तुमच्यामुळे बसला आहे आणि कसं आहे ना, जर तुम्हाला काळजी असती ना तर तुम्ही माझ्यासाठी औषध घेऊन आला असता, पण नाही ना, तेवढंही तुम्हाला जमलेलं नाही. जीवा म्हणतो वा, म्हणजे मागे मागे मीच करायचं आहे. नंदिनी म्हणते काही गरज नाही, तुम्ही माझ्या मागे मागे करू नका, मी तुमच्या पुढे पुढे करत नाही. असं म्हणत दोघांच्या भांडणाची अगदी जुगलबंदी चालू असते. काव्य म्हणते अरे देवा, ही भांडणं कुठेतरी थांबायला हवी आहेत, देशमुख काहीतरी करा. तर त्याचवेळी आता नंदिनीला काव्या दिसताच नंदिनी आवाज देत म्हणते काव्या तू तुमच्या रूममध्ये जाऊन माझी पर्स आणि मोबाईल घेऊन ये, कारण मला इथे भांडायला आणि बोलायला वेळ नाही आहे, मला आनंद निवासला जायचं आहे, माझी बरीच कामं आहेत. तर जीवा म्हणतो मी सुद्धा इथे काही रिकामी नाही आहे, माझा सुद्धा मोबाईल राहिला आहे, तुम्ही घेऊन येतो. असं म्हणत जीवा आता त्याच्या रूममध्ये जाणार तर काव्या थांबवत म्हणते थांब जीवा, तू कुठेही जाणार नाही आहेस. जीवा म्हणतो माझा मोबाईल तर मला घेऊन येऊ दे. तर आता काव्य म्हणू लागते हे काम पार्थ देशमुख करतील. पार्थ म्हणतो मी. तर आता काव्य म्हणू लागते हो तुम्ही बडे बाई आहात ना, मग तुमच्या या छोट्या भावासाठी तुम्ही एवढंही करू शकत नाही का, अहो जरा तरी छोट्या भावासाठी हिरोगिरी दाखवा कधीतरी. तर पार्थ म्हणतो कधीतरी. तर काव्या म्हणते हो कधीतरी. जाताय की नाही देशमुख. पार्थ म्हणतो आलोच हा. असं म्हणत आता पार्थ जीवाचा मोबाईल आणण्यासाठी त्याच्या रूममध्ये निघून जातो. तर इकडे काव्या म्हणू लागते ताईची सुद्धा पर्स आणि मोबाईल हवाय, सगळंच आमच्या रूममध्ये आहे, आलेचा मी घेऊन. असं म्हणत आता काव्या सुद्धा तिथून निघून जाते. आता जीवा आणि नंदिनीच तिथे असतात. तर जीवा नंदिनीकडे पाहतो, नंदिनी मात्र स्वतः कामात व्यस्त असते, ती काही जीवाकडे पाहतही नाही. तर जीवा रागानेच नंदिनीकडे पाहतो आणि ॲपल खात असतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं आता काव्या नंदिनीचा मोबाईल घेते आणि त्यानंतर काव्या आपल्या मोबाईलवरून पार्थला फोन करते. आता पार्थ जीवाचा मोबाईल घेऊन बाहेर येणार, परंतु त्यावेळी काव्याचा फोन आलेला असतो. पार्थ म्हणतो काय झालंय काव्या, तुम्ही असं घरातल्या घरात इथून खालून का फोन करताय. तर काव्या म्हणते देशमुख ऐका ना, तुम्ही आत्ता जीवाच्या मोबाईलवरून ताईच्या मोबाईलला मेसेज करा की आपण कॅफे मिलनला भेटणार आहोत आणि मी सुद्धा इथून मेसेज करते. पार्थ म्हणतो मेसेज करून काय होणार आहे. तर काव्या म्हणते आता आपण काय शिकलो मुलांनो, प्रेमात प्रेमापेक्षा कधी कधी इगो मोठा होतो, आपुलकीच्या वाटेत अहंकार आडवा येतो आणि या सगळ्यामुळे नातं हरतं आणि या क्षणाला आता त्यांचं प्रेम हरतंय की नाही. मग आता त्यांचं प्रेम जर त्यांना मिळवून द्यायचं असेल तर आपल्याला गमिनीकावा करावाच लागेल आणि हा गमिनीकावा आता आपल्या दोघांनाच करावा लागेल. आणि म्हणूनच देशमुख तुम्हाला कळतंय का, आपल्याला फक्त त्या दोघांना एकमेकांना मेसेज करायचा आहे, म्हणजे त्या वाटलं पाहिजे की खरंच मी का त्यांना मेसेज करू, समोरूनच मला मेसेज आला आहे, असं म्हणून दोघंही कॅफे मिलनला भेटतील. आता तरी कळतंय का देशमुख. तर पार्थ म्हणतो म्हणजे आता कॅफे मिलनमध्ये त्या दोघांचं मिलन घडून आणायचं आहे. तर काव्या म्हणते ते दोघे समोरासमोर उभे राहिले तर त्या दोघातील गैरसमज तरी दूर होईल, त्यामुळे प्लीज देशमुख मेसेज करा. तर आता काव्या मेसेज करायला घेते, परंतु काव्याच्या लक्षात येतं की नंदिनीच्या मोबाईलला तर पासवर्ड आहे. काव्य म्हणते बाप रे, आता मेसेज कसा करणार आहे, ताईच्या मोबाईलला तर पासवर्ड आहे. तर आता पार्थ पाहतो तर जीवाच्याही मोबाईलला पासवर्ड असतो. पार्थ म्हणतो जीवाच्याही मोबाईलला पासवर्ड आहे, मग काय असेल जीवाच्या मोबाईलचा पासवर्ड. तर काव्य म्हणते देशमुख आता ते मला कसं कळणार, आपल्याला शोधावं लागेल. तर काव्य म्हणते कदाचित त्या दोघांनी एकमेकांची बर्थडेट टाकली असेल तर पार्थ म्हणतो नाही एवढं कॉमन तर असू शकत नाही. आता दोघंही विचार करतात की नक्की काय असेल. तर इकडे जीवा पाहतो तर खूप वेळ होत असतो आणि म्हणूनच जीवा
त्या पार्थला आवाज देतो आणि म्हणतो, दादा अरे घेऊन येतोयस ना मोबाईल? पार्थ म्हणतो, हो आलोच. तर जीवा म्हणतो, आणि येताना माझी बॅगसुद्धा घेऊन ये. आता हे सगळं काही ऐकून नंदिनीचा राग अनावर होतो. ती रागानेच तिचा टिफिन बॉक्स आता किचनच्या कट्ट्यावर आपटते. जीवा पाहतो तर आता नंदिनी रागानेच त्याच्या समोर येते आणि म्हणू लागते, अरे वा, स्वतःची कामं स्वतः करायला नको, फक्त दुसऱ्यांना ऑर्डर सोडायच्या. तर जीवा विचारतो, काय काय म्हणालीस? तर नंदिनी म्हणते, हेच, स्वतःची कामं स्वतः करायला नको, फक्त दुसऱ्यांना सांगायची. आईजीच्या जीवावर बायजी उदार, अशी तुमची गत आहे. आता मात्र जीवा म्हणतो, एक मिनिट, मला प्रत्येक वेळी टोमणे मारण्याचे, काहीतरी म्हणी पाठ करण्यापेक्षा कधीतरी गोड बोलण्याचे धडे घ्यायला हवे होते कोणीतरी. आता या दोघांचं भांडण ऐकून काव्या पार्थला विचारते, ऐकू येतंय ना त्या दोघांचं भांडण? आता काय करायचं या दोघांचं? पार्थ हसू लागतो, कारण या उंदरा मांजरांचा खेळ ऐकून पार्थ आणि काव्याला मात्र काय करावं काहीच कळत नसतं. तर काव्या म्हणू लागते, नंदिनीताई आणि जीवा इम्पॉसिबल आहेत. आणि त्याचवेळी त्यांच्या लक्षात येतं की त्या दोघांच्याही मोबाईलचा पासवर्ड जीवांदेनी असू शकतो. तर पार्थ म्हणतो, म्हणजे या दोघांच्या मोबाईलचा पासवर्ड तर जीवांदेनी असेल तर? आता दोघंही टाकतात तर त्यावेळी तो पासवर्ड अगदी बरोबर असतो आणि म्हणून दोघंही मेसेज करतात. इकडे मात्र दोघंही एकमेकांच्या विरोधात उभे असतात, दोघंही एकमेकांकडे पाठ करून उभे असतात. तर आता काव्या नंदिनीची पर्स आणि मोबाईल घेऊन येते आणि म्हणते, ताई हा घे तुझा मोबाईल आणि ही घे पर्स. आता नंदिनी आपला टिफिन आणि मोबाईल त्या बॅगमध्ये टाकते. तर काव्य म्हणू लागते, ताई अगं मोबाईल एकदा चेक तरी कर. तर नंदिनी म्हणते, कशाला हवाय करायला, मी आनंद निवासला गेल्यानंतर पाहीन. असं म्हणत आता नंदिनी काही मोबाईल बघत नाही. तर दुसरीकडे आता जीवाचाही मोबाईल पार्थ देतो, तर तो जीवाही मोबाईल बॅगमध्ये टाकतो. पार्थ म्हणतो, अरे जीवा एकदा मोबाईल तरी बघ. जीवा म्हणतो, त्याची काही गरज नाही, मी ऑफिसला गेल्यावर बघेन. असं म्हणत दोघंही आपापल्या कामासाठी निघून जातात. तर आता जीवा आणि नंदिनी तर निघून जातात, पण त्यांनी अजूनपर्यंत काही मोबाईल पाहिलेला नसतो. तर काव्य आणि पार्थ म्हणू लागतात, या दोघांचं कसं व्हायचं ना, मला तर काही कळतच नाही. या दोघांचं नातं एकत्र यायला खरंच खूप वेळ लागेल, म्हणजे भांडण आणि कुरबूर संपतच नाही. तर पार्थ काव्याला म्हणतो, नात्यात थोडी कुरबूर असायलाच हवी. तर काव्या म्हणते, मी करू का कुरबूर? तर पार्थ म्हणतो, नाही ना, आपलं गोड चालू आहे ना, मग कशाला उगाच कुरबूर करताय? आणि हो, आपल्या दोघांचं नातं इतकं सुरळीत चालू असताना भांडायची काहीच गरज नाही. आणि तसंही आज व्हॅलेंटाईन डे आहे ना? तर काव्या म्हणते, हो ना, आणि व्हॅलेंटाईन गिफ्ट मी तर तुम्हाला दिलं आहे, पण कसं आहे, या मांजरीने जर समोरच्या बोक्याला गिफ्ट दिलं आहे, पण बोक्याने काही मांजरीला गिफ्ट दिलंच नाही आहे. तर पार्थ काव्याला म्हणतो, म्हणजे तुम्हाला रिटर्न गिफ्ट हवं आहे तर मग रिटर्न गिफ्ट देऊ ना? काव्या म्हणते, हो तुम्हाला कळतंय का? पार्थ म्हणतो, चला ना रूममध्ये. काव्या म्हणते, देशमुख अहो कुठेही काय बोलताय? परंतु पार्थ आता काव्याचं काही न ऐकता काव्याला उचलून घेतो आणि रूममध्ये घेऊन येतो. काव्या म्हणते, देशमुख हे काय करताय तुम्ही? पार्थ म्हणतो, ज्यासाठी घेऊन आलोय ते तर करावंच लागेल. असं म्हणत पार्थ आता काव्याला किस करणार. तर काव्या पार्थला आठवण करून देत म्हणते, देशमुख तुम्ही ब्रश केलंय का? पार्थ म्हणतो, आत्ताच तर उठलोय ना. आणि त्या दोघांची भांडणं सोडवता सोडवता ब्रश करायचं राहूनच गेलं. काव्या म्हणते, हो ना, मग आत्ता जाऊन ब्रश करून या. असं म्हणत काव्या आता पार्थला ब्रश करायला पाठवते. तर आता पार्थला नाईलाजाने चावं लागतं. इकडे मानिनीताई आवाज देत म्हणतात, काय गं काव्या, येऊ का रूममध्ये? काव्या म्हणते, हो या ना. तर आता मानिनीताई येताच काव्याकडे पाहतात आणि काव्याचा खुललेला चेहरा पाहून मानिनीताईंना सगळं काही कळतं. मानिनीताई काव्याला विचारतात, अगं पार्थ कुठे आहे? तर काव्या म्हणते, ब्रश करायला गेले आहेत, महत्त्वाचं काम राहिलंय ना. तर मानिनीताई म्हणतात, कसलं महत्त्वाचं काम? काव्या विषय बदलतच म्हणते, आई अहो नाश्ता, त्यांचा नाश्ता करायचा राहिलाय ना, मग अगोदर ब्रश करायला हवं, म्हणून ते ब्रश करायला गेलेत, बाकी काही नाही. मानिनीताई म्हणतात, हो का, आज व्हॅलेंटाईन डे आहे, मग काय, मग आजचा व्हॅलेंटाईन डे खूप आनंदात झालेला दिसतोय. तर आता काव्या म्हणते, हो, परंतु मनू आणि विक्कीचा सुद्धा व्हॅलेंटाईन डे फक्त आनंदाचाच नाही तर सुगंधाचा सुद्धा झालाय, हो की नाही? काय मग तुम्हाला गजरा मिळालाय वाटतं? तर मानिनीताई म्हणतात, हो, विक्रमनेच दिला आहे. तर काव्या म्हणते, मग काय व्हॅलेंटाईन डे स्पेशल झालाय वाटतं? तर मानिनीताई म्हणतात, असं काही नाही या, उगाचच मला चिडवू नकोस. आणि काय ग, सासूची थट्टा करतेस का? काव्या म्हणते, नाही, सासूमधल्या मैत्रिणीची. तर मानिनीताई म्हणतात, मग ठीक आहे, पण काव्या मी यासाठी आले होते, तू येतेस का जरा, माझं तुझ्याकडे काम होतं. काव्या मनाशीच म्हणते, आता जर मी आईसोबत गेले तर व्हॅलेंटाईनचं रिटर्न गिफ्ट राहूनच जाईल, परंतु असू देत ना, जरा यांना असं तात्काळ ठेवायलाच हवं, म्हणजे थोडं मज्जा येईल. असं म्हणत काव्या म्हणते, हो हो येते ना. मानिनीताई म्हणतात, काय झालंय, एवढा विचार कसला करतेस? काव्या म्हणते, काही नाही, यांचं जरा काम होतं
तर मालिनीताई विचारतात, कसलं काम? मगापासून हेच बोलतेस तू. काव्या म्हणते, नाही नाही आई, मी येते तुमच्यासोबत. परंतु आता काव्या जाण्या अगोदर पार्थ अगदी खुश होऊन येतो आणि म्हणतो, काव्या माझं ब्रश करून झालंय. आता मात्र मालिनीताईंना पाहून पार्थ शांतच होतो. मालिनीताई म्हणतात, काय एवढं ब्रश करून आलायस, हे एवढं आनंदाने सांगतोयस कशासाठी? म्हणजे काही कारण आहे का? तर पार्थ म्हणतो, हो ना, कारणच तसं आहे. पण तू इथे? मालिनीताई म्हणतात, काय झालं, मी यायचं नव्हतं का? तर पार्थ म्हणतो, नाही, म्हणजे तसं काही नाही, पण काही काम होतं का? तर आता मालिनीताई म्हणतात, हो, माझं काव्याकडे काम होतं. काव्या ग, तू येतेस ना माझ्यासोबत? काव्या म्हणते, हो आलेच. तर आता पार्थ म्हणतो, काव्या तुम्ही कुठे निघालात? तर काव्या म्हणते, आईसोबत. पार्थ म्हणतो, काव्या तुम्ही विसरलात का की माझं काम आहे हे? मालिनीताई म्हणतात, पार्थ, अरे तिच्या वाचून तुझं काय अडतंय आणि तुझं कसलं काम आहे? असं म्हणत मालिनीताई त्या दोघांची शाळा घेत असतात. तर काव्या म्हणते, सांगा सांगा आईंना. आणि अहो आई, त्यांनी तर तुम्हाला ब्रश करून आल्यानंतर एवढ्या आनंदात का आहे त्याचं कारण सांगितलंच नाही. मालिनीताई म्हणतात, हो की, अरे काय ते सांग बरं. तर पार्थ म्हणतो, सांगू का? दात घासले नाहीत तर मग रात्रीचे कण अडकलेले असतात, त्यामुळे किडा होतात. तर मालिनीताई म्हणतात पुढे, पार्थ, आता तू काहीतरी बरळतोयस आणि हे मला चांगलंच माहीत आहे. त्याचं मागचं कारणही मला माहीत आहे. पण काव्या चल. असं म्हणत आता मालिनीताई काव्याला घेऊन जाणार. तर पार्थ म्हणतो, अगं आई, चल मी तुला दरवाजापर्यंत सोडायला येतो. असं म्हणत आता पार्थ मालिनीताईंना रूमच्या बाहेर घेऊन जात असतो. तर त्याचवेळी काव्या म्हणू लागते, थांबा, कलियुग आहे कलियुग. स्वतःचा मुलगा सख्ख्या आईला सख्खा मुलगा घराबाहेर काढतोय, तिच्या रूमच्या बाहेर काढतोय. मालिनीताई म्हणतात, हो ना अगं काव्या, बघ तुझा नवरा मला रूमच्या बाहेर काढतोय. तर आता काव्या म्हणू लागते, पण आई काळजी करू नका, मी असं होऊच देणार नाही. आता पार्थ ओटांची हालचाल करून काव्याला थांबवत असतो. तर मालिनीताई पार्थला विचारतात, पार्थ, तुझ्या ओटांना काही झालंय का? म्हणजे ओठ फुटले आहेत का? तर काव्या म्हणते, मलाही तसंच वाटते आई. अहो, तुमचे जर ओठ फुटलेत तर तिथे कोल्ड क्रीम ठेवली आहे ना, ती लावा ना, कशाला उगाच स्वतःच्या तब्येतीकडे दुर्लक्ष करताय. तर पार्थ आता काव्याकडे जातो आणि म्हणतो, काव्या, माझं काय काम आहे हे तुम्हाला चांगलंच माहीत आहे आणि तरीसुद्धा तुम्ही माझी मज्जा घेताय. तर मालिनीताई म्हणतात, पण मला कळत नाहीये पार्थ, तुझं काव्या वाचून काय अडतंय? तर काव्या म्हणते, बोला ना आईंना, सांगा ना, तुमचं काय अडतंय माझ्या वाचून? आता मात्र पार्थला काय बोलावं काहीच कळत नसतं. आता पार्थ काव्याला म्हणतो, हा शुद्ध हलकटपणा आहे काव्या, कळतंय का तुम्हाला? तर मालिनीताई आता पार्थला एक धपाटा देतात आणि म्हणतात, मला ऐकू येतंय. पार्थ म्हणतो, ऐकू येतंय? मालिनीताई म्हणतात, हो, आणि माझ्या सुनेला जर काही बोललास ना तर अजून एक धपाटा मिळेल. तर काव्या म्हणते, पण माझ्या वाचून यांचं काय अडतंय ना, मला खरंच काही कळत नाही. तर मालिनीताई म्हणतात, हो ना, अरे पार्थ, काय झालंय नक्की? पार्थ म्हणतो, काही नाही, माझे ओठ फुटलेत, कोल्ड क्रीम लावायची, तुम्ही जा. तर आता काव्या म्हणते, खरंच जाऊ ना? बरं, तसंही मला जायचंच होतं हे कपडे घेऊन. असं म्हणत आता काव्या ते सगळे कपडे घेते आणि पार्थला म्हणते, जाऊ ना? तर पार्थ म्हणतो, हो हो, तुम्ही जा. असं म्हणत आता पार्थ काव्याला तिथून जायला सांगतो. कारण शेवटी हे सगळं काही पार्थच्या अंगाशीच येत असतं. तर दुसरीकडे आता नंदिनी तिच्या कामाबद्दल बोलत म्हणते, हो चित्रा, मी येतच आहे. असं म्हणत ती फोन ठेवते आणि जीवाचा मेसेज पाहते आणि म्हणते, यांचा मेसेज म्हणजे आता मी यांच्या परत मागे मागे करायचं आहे का? तर दुसरीकडे जीवा फोनवर बोलत म्हणतो की, हो, तुमचं PPT रेडी आहे, मी पार्किंगमध्येच आहे, तुम्हाला थोड्या वेळातच पाठवतो. आणि लगेच तो नंदिनीचा मेसेज बघतो आणि म्हणतो, हिने मला मेसेज केलाय, म्हणजे आता मी हिच्या पुढे पुढे करायचं आहे का? तर दुसरीकडे नंदिनी म्हणते, नाही, मी तर जाणारच नाही. का जाऊ? म्हणजे प्रत्येक वेळी मीच यांच्याशी बोलायचं आहे का? मीच यांचा रुसवा घालवायचा आहे का? तर दुसरीकडे जीवा म्हणतो, मीच हिच्या मागे मागे जायचं आहे का? म्हणजे हिच्या मागे मागे मी करायचं का? कशासाठी? असं म्हणत दोघंही आता ठरवतात की एकमेकांना नकार कळवायचा. जीवा म्हणतो, मी तर सरळ नकारच कळवतो. तर दुसरीकडे नंदिनी म्हणते, मी तर सरळ बोलते की मला जमणारच नाही. असं म्हणत दोघंही आता एकमेकांना फोन करतात. परंतु एकत्रच फोन केल्यामुळे दोघांचेही फोन काही लागत नसतात. आता पुन्हा एकदा फोन करतात, परंतु दोघंही एकत्रच नेहमी फोन करत असल्यामुळे दोघांचाही काही एकमेकांशी संपर्क होत नाही. परंतु त्याचवेळी जीवाला त्याच्या समोरून कपल जाताना दिसतात आणि जीवाच्या लक्षात येतं की आज व्हॅलेंटाईन डे आहे. तर दुसरीकडे नंदिनीच्याही समोर कपल्स असतात. त्यावेळी नंदिनी म्हणते, आज तर व्हॅलेंटाईन डे आहे, चिडायची काही गरजच नाही, खरं तर आजचा दिवस न चिडलेलंच योग्य. तर दुसरीकडे जीवाही असाच विचार करतो आणि म्हणू लागतो, आज प्रेमाचा दिवस आहे, का चिडू? बोलवते तर जाऊन तरी येऊयात. तर दुसरीकडे नंदिनी म्हणते, जर समोरासमोर बसलो तर आमच्यातलं भांडण तरी मिटेल आणि माझं बोलणंही ऐकून तरी घेतील, जायला काहीच हरकत नाही. असं म्हणत दोघंही आता कॅफे मिलनला भेटायचं ठरवतात. दोघांनाही हा मेसेज काही एकमेकांनी केलेला नसतो, परंतु दोघांनीही मनातून एकमेकांना भेटायचं मात्र ठरवलेलं असतं. तर दुसरीकडे
पार्थ मोबाईलमध्ये त्याचं काम करत असतो आणि त्याच वेळी तिथे रम्या येते आणि पार्थला आवाज देत म्हणते, हाय पार्थ. तर पार्थ काही बोलत नाही. तर रम्या म्हणते, आज व्हॅलेंटाईन डे आहे आणि त्याचंच प्लॅनिंग चालू असेल ना, काव्यासाठी काहीतरी सरप्राईज असेल ना. तर पार्थ आता आश्चर्यानेच रम्याकडे पाहतो. आता पार्थ रम्याला म्हणतो, मग दुसरं कोणासाठी करणार. तर रम्या म्हणते की हो ते मला समजलं, पण मला सांग काय आहे स्पेशल काव्यासाठी. तर आता पार्थ म्हणतो, तू का विचारतेस, तुला आमचा हा प्लॅन बिघडवायचा आहे का, म्हणजे यामध्ये काहीतरी चुकीचं घडवायचं आहे का. तर रम्या पार्थला म्हणते, नाही पार्थ, असं काही नाही आहे. तुला असं का वाटतंय, आणि हे बघ तुला जेवढं वाटतंय ना तेवढी तर मी अजिबातच दृष्ट नाही आहे. आता पार्थ मात्र आश्चर्यानेच रम्याकडे पाहतो. रम्या म्हणते, खरंच, अरे कसं आहे ना, आमच्यासारख्या सिंगल लोकांना अशा या व्हॅलेंटाईन डे आणि कपल लोकांबद्दल नक्की त्यांच्यामध्ये काय प्लॅनिंग चालू आहे याची उत्सुकता कायमच असते, म्हणून विचारलं मी. बाकी तुला नाही सांगायचं असेल तर काहीच हरकत नाही, असं म्हणत रम्या तिथून जात असते. परंतु त्याचवेळी पार्थ खरं सांगत म्हणतो, डिनरलाच चाललो आहे. आणि आता रम्याला सत्य कळालेलं असतं. तर पार्थ म्हणतो, त्याचंच बुकिंग चालू आहे. तर रम्या म्हणू लागते, ओके, म्हणजे डिनर डेट आहे तर तुमची आज. तर पार्थ म्हणतो की हो, आज आम्ही दोघंही डिनरला जाणार आहोत. तर रम्या पुढे म्हणते, मग त्यानंतर पुढे काही प्लॅन आहे की नाही, म्हणजे एखादं गिफ्ट वगैरे देणार आहेस की नाही. तर पार्थ म्हणतो, हो तसंच काहीतरी. तर रम्या म्हणते, काय रे पार्थ, एवढ्या मोठ्या लढाईनंतर आणि हे सगळं काही मागचं विसरून तू आणि काव्या परत एकत्र आला आहात आणि एवढ्याशा गिफ्टवर तू हे सगळं काही व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेट करणार आहेस का. अरे प्रेमाचा दिवस आहे, काहीतरी एन्जॉय कर ना पार्थ. तर पार्थ म्हणतो, म्हणजे. तर रम्या म्हणू लागते, अरे पार्थ, हे डिनर डेट आणि एखादं गिफ्ट कोणीसुद्धा आपल्या बायकोलाही देऊ शकतं आणि तू सुद्धा असं साधं सिम्पलमध्ये तुझा हा व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेट करणार आहेस का. अरे तू असं एखादं मोठं काहीतरी प्लॅन कर ना. अरे पार्थ, काव्याने तुझ्यासाठी हॉकी स्टिक खाल्ली आहे. अरे हॉकी स्टिकने तिच्या डोक्यावर एवढा जबरदस्त मार बसला की तुझ्यासाठी तिने रक्तही सांडलं आहे. मग तुला तिची किंमत नाही आहे का. अरे तू एवढा छोटासा प्लॅन करणार आहेस का. अरे तिच्यासाठी काहीतरी मोठं असं धमाकेदार प्लॅन कर. एवढे छोटे पैसे तू खर्च करणार आहेस का. तिच्यासाठी असं काहीतरी प्लॅन कर की ते तिला आवडेल आणि तिला ती पाहून खुशही होईल. अरे तिच्या चेहऱ्यावरचा आनंद मिळवण्यासाठी काहीतरी कर ना तू, आणि तू तेवढं करू शकतोसच, असं म्हणत आता रम्याने पार्थला पुढे मोठं प्लॅन करायला सांगितलेलं असतं काव्याला सरप्राईज देण्यासाठी. आता रम्या पार्थला प्रोत्साहन देत असते, परंतु यामागे सुद्धा रम्याचं काहीतरी नक्कीच षडयंत्र असतं. पार्थ विचार करू लागतो. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, नंदिनी आणि जीवा कॅफे मिलनला भेटलेले असतात. नंदिनी म्हणू लागते, मी तर माझ्या मोबाईलवर मेसेजच केला नाही आहे. तर जीवा म्हणतो, मी सुद्धा नाही, म्हणजे एक मिनिट, दादा माझा मोबाईल आणायला गेला तेव्हा. आता दोघंही विचार करू लागतात. तर दुसरीकडे रम्याने सांगितल्याप्रमाणे पार्थने काव्यासाठी स्केच बनवलेलं असतं आणि तेही स्वतःच्या रक्ताने एक तिच्यासाठी सुंदर नेकलेस डिझाईन केलेला असतो. तर आता काव्याला ते सरप्राईज खूप आवडलेलं असतं. तर पार्थ पुढे म्हणतो, ह्यामध्ये काहीतरी वेगळं आहे. आता मात्र काव्याला कळालेलं असतं. काव्या कुठलाही विचार न करता पार्थच्या कानाखाली मारते आणि ते पाहून पार्थला धक्काच बसतो. आता खरं तर या दोघांचा व्हॅलेंटाईन काहीतरी स्पेशल दिवस साजरा होईल का, की या सगळ्यामध्येही रम्यामुळे भांडणे निर्माण होतील, हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. मित्रांनो, अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. आणि आजचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद.